आज गणेश मंदिराच्या साक्षीने आशीर्वादाने होत असलेल्या परळी मतदारसंघाच्या पारंपरिक अशा प्रचार सभेला मंचावर उपस्थित महायुतीचे अधिकृत उमेदवार माझे भाऊ धनंजय मुंडे त्यांच्या प्रचारार्थ आवर्जून इथे उपस्थित असलेल्या खासदार, मी तर माझी म्हणणार नाही कारण त्यांनी जे खासदारकीत काम केलंय त्यांनी एक इतिहास रचलाय, त्यामुळे नेहमी त्या खासदारच राहतील. खासदार प्रीतम ताई, आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की काय परिस्थिती आहे मतदारसंघाची सर्कल वाईज, ते माजी आमदार संजय भाऊ दौंड. मंचावर खरं तर सर्वच जण उपस्थित आहेत आणि मी सर्वांनाच ओळखते, त्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा मागते कारण मला 10 मिनिटाचा वेळ आहे. या 15 मिनिटं 25 मिनिटं असेल हा. तर त्याप्रमाणे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. मी सर्वांची नावं घेऊ शकणार नाही. समोर छान गुलाबी थंडी पडलेली आहे. या थंडीमध्ये गणेश पारची ऐतिहासिक सभा, आपण सर्व त्या सभेला उपस्थित आहात. वडीलधारी मंडळी आहेत. म्हणजे मी दत्ताप्पांचं नाव घेतलं म्हणजे परळीचं नाव आलं. दत्ताप्पा आणि परळी एकसारखेच आहेत आमच्यासाठी, तेवढेच त्यांचं विश्वपितामह आहेत आमचे. आणि एवढे सभेला उपस्थित आहेत. मी धनुभाऊला म्हणलं काल पहिली आमची सभा ठरली, मग कॅन्सल होण्याचं चित्र दिसत होतं. मी म्हणलं कुठली सभा होईल नाही तर नाही होईल, पण गणेश पारची सभा झालीच पाहिजे कारण हा शुभ शकून आहे. ही सभा आपल्यासाठी फार महत्वाची आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी इथे उभी आहे. खरं तर धनुभाऊ नंतर भाषण मला करायला लावायला त्या निवडणुकीत, पण मी पण बोललो जाऊ द्या, आता उमेदवाराला पण मागून कोणतरी पाहिजे ना बोलायला, चला. कारण आता ते पालकमंत्री आहेत, ते कृषी मंत्री आहेत, ते नामदार आहेत, पण कदाचित मी राष्ट्रीय नेता आणि स्टार प्रचारक असल्यामुळं माझं भाषण ठेवलं असेल शेवटी. आणि पुन्हा ह्या दोघांनी बॅटिंग करून घेतल्यानंतर पुन्हा मला काही उरतच नाही बोलायला. प्रीतमताई म्हणल्या 2 मिनिटाच्या मॅगी सारखं फास्ट भाषण करते. धनुभाऊ म्हणले आमच्यामध्ये एक जण 20-20 खेळते, कसोटी खेळते, एक वन डे खेळते. पण या स्टेजकडे बघून मला तर IPL चीच मॅच वाटायली भैया. IPL जेव्हापासून सुरू झालं, कोणत्या पक्षाचा कोणत्या टीमचा कोण खिलाडी सांगता येत नाही. सगळे खिलाडी मिळून एक टीम तयार होते. एक ऑस्ट्रेलियाचा, एक वेस्ट इंडिजचा, एक भाजप नाही भारताचा, असे सगळे मिळून IPL होते. त्यामुळे खिचडीच होती की आपण नेमकं कोणत्या प्लेअरचे. तसं IPL ची मॅच चालू आहे. फक्त इथे खिचडी नाही, आपल्याला स्पष्टता आहे. जनसंघाच्या दिव्यापासून ते आज घड्याळीला मत मागण्यापर्यंतचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. काही वेगळं मी सांगणार नाही. अनेक लोकांची आठवणी आपल्याला आज येतील. आज नक्कीच मला सामंत काकांची आठवण आली. आज मला नक्कीच पन्नालालजी जैन यांची आठवण आली. लहानपणी बैठका व्हायच्या तर भारतीय जनता पार्टीच्या बैठका अशा व्हायच्या की अक्षरशः सतरंजीवर सुद्धा जागा पुरलेली असायची, उरलेली असायची. तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला तळागाळात प्रत्येक समाजात नेण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या त्या मुंडे साहेबांची आठवण केल्याशिवाय कसं होईल. आज मुंडे साहेबांची आठवण मला तर येतेच, पण या राज्यामध्ये कुठेही सभा घेतली तर मुंडे साहेबांचं नाव 5, 6, 7 वेळा घेतल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही. आज तर मी बुलढाण्याला आकाश फुंडकरच्या सभेला गेले होते. तिथे हरियाणाचे मुख्यमंत्री आले होते त्या सभेला आणि मी त्यांना म्हणलं की तुम्ही हरियाणाने एक वेगळाच असा एक
रेकॉर्ड केलेला आहे. हरियाणाचं सरकार येईल असं कुणाला वाटलं नव्हतं, पण तुम्ही हरियाणाने रेकॉर्ड करून सरकार आणलेलं आहे आणि तुमच्यामुळे आमच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. या वैद्यनाथाच्या नगरीत मी खूप देवभक्त कधीच नव्हते, पण माहित नाही 2 वर्ष झाले. वय असते माणसाचं, वयामानाप्रमाणे सवयी वेगवेगळ्या आपल्याला असतात. मला आता देवपूजेची सवय लागली, काय चुकली नाही, चांगली सवय, काय वाईट आहे. मी देवपूजा केल्याशिवाय अन्नग्रहण करत नाही. मला ही सवय लावली मध्य प्रदेशनी. मध्य प्रदेशमध्ये मी जेव्हा पण शिवराजजी चव्हाणांबरोबर कार्यक्रम घ्यायचे तेव्हा ते म्हणायचे सगळेजण जय महाकाल जय महाकाल. मी म्हणलं आमच्या परळीत का कुणी जय वैद्यनाथ म्हणत नाही बरं? आम्ही का आमच्या ज्योतिर्लिंगाचा असा अभिमान बाळगून इथे बोलत नाही? म्हणून मी खूप आग्रह केला. सुधीर भाऊ मुनगंटीवार पण महादेवाचेच भक्त. सुधीर भाऊने म्हणलं सुधीर भाऊ आपण अशी एक स्कीम करू की प्रत्येक ज्योतिर्लिंगाला आपण 200, 150, 125 कोटीचं बजेट मंजूर करून टप्प्याटप्प्याने देऊन त्या भागाचा विकास करू. सुधीर भाऊंनी स्वतः ती स्कीम मंजूर केली. त्या स्कीमचं उद्घाटन देखील त्यांनी केलं, पण ती स्कीम पूर्ण करायला आपण मला संधी दिली नाही. 19ला आपण सांगितलं ताई थोडं तुम्ही घरी बसा, पण काम काय आणलं नाही. मी जरी बसले तरी धनुभाऊ आले आणि मोठ्या निधीची इथे तरतूद झाली. मी असा विचार करते, कोणताही धर्म असो, कोणतीही जात असो, कोणताही व्यवसाय असो, तो माणसाच्या जीवनाला उन्नती दिलेला पाहिजे. मुंडे साहेबांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती का केली? कारण या भागावरच्या लोकांना बांधावर ऊस जाळावा लागला होता आणि त्यांचा ऊस कोणी नेत नव्हतं, त्यांना पदर पसरावं लागत होतं. जेव्हा मी कारखान्याचे चेअरमन झाले, मी 243 कोटी रुपये व्याज भरलं. अक्षरशः माझ्या छातीवर रात्री मला झोप यायची नाही. माझी आई म्हणायची तू वेडी होशील. सकाळी झोपायची नाही मी, असं वाटायचं कोणतरी बसलंच नरड्यावर, एवढं वजन वाटायचं. कारण 2012ला आपण जे कोजनरेशनचा प्रकल्प पूर्ण केला त्याला आपल्याला जे जास्त व्याजाच्या दराने आपल्याला कर्ज घ्यावं लागलं आणि त्याचं पूर्ण वेळेवर न झाल्यामुळे आपल्याला जास्त व्याज पडलं. त्याच्यानंतर दुष्काळ आला आणि दुष्काळानंतर राजकारण तर 5वीलाच पुजलेलं आहे. माझ्या कारखान्याला मदत व्हावी म्हणून, अशा अनेक आजारी कारखान्याला मदत व्हावी म्हणून मी 2016 साली एक प्लॅन तयार केला कॅबिनेटचा. तेव्हा मला फक्त 34 कोटीची आवश्यकता होती, ते पण फुकट नाही पाहिजे, व्याजाने पाहिजे होते. तेव्हा माझे सहकारी होते राहुल कुल, त्यांचा पण कारखाना होता, मोनिका राजळेंचा होता. एक 5-6 कारखाने आजारी होते. त्याच्यामध्ये माझं राहून गेलं. नंतर 2, 3, 4 वेळा माझं राहून गेलं. आणि मग तुम्ही तर पाहिल्या बातम्या, कुठे जप्ती आली, काय आली. धनुभाऊ सांगत होते मार्केटमध्ये उठाव येईल, उन्नती येईल. वैद्यनाथ मंदिराचा जेव्हा जीर्णोद्धार नाही ते काय कॉरिडॉर होईल, त्या जीर्णोद्धारच म्हणले, कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जीर्णोद्धार केलाय वैद्यनाथ मंदिराचा. आणि आम्ही तिथे जेव्हा एक कॉरिडॉर तयार होईल, धनुभाऊ म्हणलं ते बरोबर आहे. ते भैरवच मला सापडत नव्हता धनुभाऊ, की परळीचा भैरव कोण? कारण मी महाकालला बघितलं तिथे काल भैरव आहे. मी बऱ्याच लोकांना विचारलं, ट्रस्टीजना विचारलं, भैरवच कुणी सांगलं, किती आपलं ज्ञान आहे आपल्या शहराविषयी. कोणी म्हणलं काल भैरव, मग मला तिकडं ते गावात एका मंदिरात पाठवलं, मग ते बटू भैरव म्हणून कळलं. ते पण आता समाविष्ट करून ते झालं ना तर लोक इथे येतील, इथे लोक हॉटेल बांधतील, लोक इथे राहतील, जेवतील. त्यांना करमणुकीसाठी वरती मेरूवर आपण सगळी व्यवस्था केली आहे. स्क्रीन, लेझर शो, सगळं म्हणजे पूर्ण परळी म्हणजे असं दुमदुमून जाईल आणि या भागाच्या व्यवसायाला उठाव मिळेल. कारखाना बंद असल्यामुळे नाही म्हणलं तरी मार्केटवर परिणाम झाला होता. परवाच मी रोलरचं पूजन केलेलं आहे. आचारसंहिता असल्यामुळे, आधीच डिक्लेअर करते, आचारसंहिता असल्यामुळे आम्ही परवानगी मिळाली तर आधीच करू, पण नाही झालं तर 21 का काय तारीख सांगितली मीच विसरले, 21-25 काहीतरी त्यांनी मुहूर्त आहे. मी परत कन्फर्म करीन. त्या दिवशी मी मोळी टाकण्याचा कार्यक्रम करणार आहे. फक्त एक कारखाना आता माझ्या ताब्यात नाही, कारण जप्ती झाली, DRTची कारवाई झाली, बँकांची कारवाई झाली आणि मग पर्याय नव्हता माझ्या समोर.
ते कारखान्यात सुद्धा बँकांबरोबर बसून कोणातरी चांगल्या हातात सोपवून चालवा म्हणलं. मला काही नको, गोपीनाथ गडाची सेवा होऊ द्या. या कारखान्यामुळे